हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनलचा इम्पॉर्टंट MCQ 8 सॉल्व करत आहे. म्हणजे हा आपला 8वा व्हिडिओ आहे आज, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण MCQs जे आहे ते मॉक पेपर वाईज सॉल्व करत आहे. मिक्स MCQs आहे आणि इम्पॉर्टंट MCQs आहे. ठीक आहे, कारण की सिलेबस फार मोठा आहे, त्याच्यामुळे आपण एकासोबत जर व्हिडिओजमध्ये जर MCQs कव्हर करायला गेले तर ते पॉसिबल नाही आहे, कारण की खूप टाईम लागतो. त्याच्यामुळे आपण 50-50 जसं मॉक पेपर आहे त्यानुसारच इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा सॉल्व करत आहे. हे जे क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण आज इम्पॉर्टंट MCQs 8चे क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, वेन अ कंपनी यूज FIFO फॉर इन्व्हेंटरी बट रिपोर्ट प्रॉफिट बेस्ड ऑन LIFO, विच कन्सेप्ट इज कॉम्प्रोमाइज. जेव्हा कंपनी FIFO वापरते पण नफा LIFOवर अहवालित करते तेव्हा कंपनी कोणती संकल्पना धोक्यात येते? तर आन्सर आहे कन्सिस्टन्सी, सातत्य जे आहे ते धोक्यात. नेक्स्ट, सेकंड, अन असेट इज परचेस ऑन लीज अँड द लीज इज क्लासिफाईड ॲज अ ऑपरेटिंग लीज, विच इज ट्रू. तर आन्सर आहे थर्ड, लीज एक्सपेन्स इज चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस, भाडे खर्च प्रॉफिट अँड लॉसमध्ये दाखवला जातो. नेक्स्ट, थर्ड, which one of the following is irrelevant in computing weighted average cost of capital. WACC मोजताना खालीलपैकी काय संबंधित नाही? आन्सर आहे रिस्क फ्री रेट इज नॉट रिलेव्हंट टू वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल, बट कॉस्ट ऑफ इक्विटी राहते, कॉस्ट ऑफ डेट पण असते आणि प्रपोर्शन ऑफ सोर्स सुद्धा असते. नेक्स्ट, फोर्थ, द टर्म कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी इज लॉ रेफर्स टू. कायद्यातील कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, हँड ओव्हर ऑफ की, किल्ला संपूर्ती करणे. नेक्स्ट, फिफ्थ, इन केस ऑफ गॅरंटीड प्रॉफिट टू पार्टनर विच अकाउंट इज अफेक्टेड फर्स्ट. भागीदाराला हमी नफा दिल्यास प्रथम कोणते खाते प्रभावित होते? आन्सर आहे थर्ड, ॲप्रोप्रिएशन अकाउंट, वाटप खाते. नेक्स्ट, सिक्स, अ कन्साइनमेंट स्टॉक इज इन्क्लुडेड इन. कन्साइनमेंट स्टॉक खालीलपैकी कुठे दाखवला जातो? आन्सर आहे फोर्थ, मेमोरंडम स्टॉकमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, 8, इफ ॲक्च्युअल ओव्हरहेड ग्रेटर दॅन ॲब्झॉर्ब ओव्हरहेड इट रिझल्ट इन. जर प्रत्यक्ष ओव्हरहेड ग्रेटर दॅन शोषित ओव्हरहेड तर काय होते? आन्सर आहे फर्स्ट, अंडर रिकव्हरी, कमी वसुली होते. नेक्स्ट, सेवन्थ, व्हॉट वुड हॅपन इफ डेप्रिसिएशन इज नॉट प्रोव्हाइडेड. घसारा दिला नाही तर काय होईल? आन्सर आहे फोर्थ. ठीक आहे, बघा, नेट प्रॉफिट इज ओव्हरस्टेटेड, कॅश फ्लो रिमेन अनअफेक्टेड अँड असेट व्हॅल्यू इज इन्फ्लेटेड. मीन्स निव्वळ नफा जास्त दाखवला जाईल, रोख प्रवाहावर परिणाम होणार नाही आणि मालमत्तेचे मूल्य वाढून दाखवले जाईल. म्हणून आन्सर येईल इथे वरील सर्व ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, इन बँकिंग ऑडिट द टर्म NPA स्टँड फॉर. बँक लेखा परीक्षात NPA म्हणजे काय? आन्सर आहे थर्ड, नॉन परफॉर्मिंग असेट, कार्यक्षम नसलेली मालमत्ता. नेक्स्ट, 10, अ प्लेज असेट इज शोन इन बुक ऑफ. तारण दिलेली मालमत्ता कोणाच्या खात्यात दाखवली जाते? आन्सर आहे सेकंड, प्लेजर, तारण करताच्या. नेक्स्ट, 11, इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर GST इज डिसअलाउड ऑन. GST अंतर्गत खालीलपैकी कोणावर ITC परवानगी नाही? आन्सर आहे पर्सनल मोटर व्हेकलवर. ठीक आहे. नेक्स्ट, 12, डेबेंचर रिडम्पशन रिझर्व इज मॅन्डेटरी फॉर. डेबेंचर रिडम्पशन रिझर्व कोणासाठी बंधनकारक आहे? आन्सर आहे लिस्टेड पब्लिक कंपनीज, सूचीबद्ध सार्वजनिक कंपन्यांसाठी. नेक्स्ट, 13, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी रिफ्लेक्ट्स. पैशाच्या वेळेच्या मूल्यात खालीलपैकी काय प्रतिबिंबित होते? आन्सर आहे थर्ड, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, संधी खर्च. नेक्स्ट, 14, विच ऑफ द फॉलोइंग इज अ संक कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्च संक कॉस्ट आहे? आन्सर आहे सेकंड, बुक व्हॅल्यू ऑफ डिस्कार्डेड मशीन, टाकून दिलेल्या मशीनचे पुस्तक मूल्य. नेक्स्ट, 15, विच इज नॉट अ फीचर ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. खालीलपैकी कोणती सीमांत खर्चाची वैशिष्ट्य नाही? आन्सर आहे थर्ड, इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट टोटल कॉस्ट, साठा एकूण खर्चाने मोजला जातो. तसंच बघा, महाट्रान्सफरसाठी ऑल इन वन अकाउंट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्वच MCQs कव्हर आहेत. ठीक आहे, 7ही सब्जेक्ट आहे, 7000 MCQs प्लस आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, दिलेला व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे, सर्वच टाईपचे MCQs कव्हर केलेले आहेत, 7000 प्लस MCQs आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 16, अ कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड अंडर इन्फ्लुएन्स इज. सूचीबद्ध दबावाखाली केलेला करार काय असतो? तर आन्सर आहे वॉइडेबल, रद्द करण्यायोग्य. नेक्स्ट, 17,
रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज रॉंगली ट्रीट ॲज कॅपिटल, द रिझल्ट. महसुली खर्च भांडवली खर्च म्हणून दर्शवल्यास परिणाम काय होतो? तर आन्सर आहे सेकंड, असेट्स आर ओव्हरस्टेटेड, मालमत्ता जास्त दाखवली जाते. नेक्स्ट 18, कन्व्हर्जन कॉस्ट एक्सक्लूड, कन्व्हर्जन कॉस्टमध्ये खालीलपैकी कोणता खर्च समाविष्ट नसतो? तर आन्सर आहे थर्ड, डायरेक्ट मटेरियल, थेट सामग्री. नेक्स्ट 19, जीएसटी इज ॲन, जीएसटी हे कोणत्या प्रकारचे कर आहे? तर जीएसटी हे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. ठीक आहे, गंतव्यस्थानावर आधारित कर आहे. नेक्स्ट 20, अंडर मार्जिनल कॉस्टिंग प्रॉफिट इज अफेक्टेड बाय. ठीक आहे, सीमांत खर्च प्रणालीत नफा कोणावर अवलंबून असतो? तर आन्सर आहे कॉन्ट्रीब्युशन मार्जिनवर. नेक्स्ट 21, अँड आयडल टाइम व्हेरियन्स अराइज ड्यू टू. आयडल टाइम व्हेरियन्स कशामुळे निर्माण होतो? तर आन्सर आहे मशीन ब्रेकडाऊन, यंत्र बिघाडमुळे. ठीक आहे. नेक्स्ट 22, एबीसी अनालिसिस क्लासिफाईड इन्व्हेंटरी बाय, एबीसी विश्लेषण साठा कशाच्या आधारे वर्गीकृत होते? आन्सर आहे सेकंड, कन्झप्शन व्हॅल्यू, व्यापाराची किंमतमुळे. नेक्स्ट 23, विच पार्टनर इज नॉट पर्सनली लायबल फॉर ऍक्ट ऑफ फर्म, खालीलपैकी कोणता भागीदार फर्मच्या कृतीसाठी वैयक्तिक जबाबदार नसतो? तर आन्सर आहे मायनर पार्टनर, अल्पवयीन भागीदार. नेक्स्ट 24, अंडर जीएसटी गुड्स आर डीम्ड सप्लाइड वेन, जीएसटी अंतर्गत मालाचा पुरवठा कधी समजला जातो? तर आन्सर आहे थर्ड, अर्लियर ऑफ इनवॉइस और डेट ऑफ डिलिव्हरी, इनवॉइस किंवा माल संपूर्ण जे आधी असेल तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट 25, फिक्स कॅपिटल ऑफ पार्टनर चेंजेस ओनली, भागीदाराचे स्थिर भांडवल केव्हा बदलते? तर आन्सर आहे सेकंड, ऑन ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस, मीन्स अतिरिक्त भांडवल आणल्यावर. नेक्स्ट 26, वर्किंग कॅपिटल एक्सक्लूड, वर्किंग कॅपिटलमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नसते? तर आन्सर आहे सेकंड, फिक्स असेट्स, स्थिर मालमत्ता. नेक्स्ट 27, कॉस्ट ऑडिट इज कंपल्सरी फॉर, खर्च लेखा परीक्षण कॉस्ट ऑडिट कोणासाठी बंधनकारक आहे? आन्सर आहे थर्ड, स्पेसिफाईड क्लास अंडर कंपनी ॲक्ट, कंपनी कायद्यानुसार निर्दिष्ट वर्ग. ठीक आहे. नेक्स्ट 28, अ कंपनी मे इश्यू शेअर ॲट डिस्काउंट वेन, एखादी कंपनीने खालीलपैकी केव्हा डिस्काउंटवर शेअर इश्यू करू शकते? तर आन्सर आहे सेकंड, इज इश्यूड स्वेट इक्विटी शेअर, स्वेट इक्विटी शेअर्स देताना. नेक्स्ट 29, राईट इश्यू इज मेड टू, राईट इश्यू कोणासाठी केला जातो? तर आन्सर आहे थर्ड, एक्झिस्टिंग शेअर होल्डर. ठीक आहे, विद्यमान भागधारकासाठी. नेक्स्ट 30, कॅपिटल रिसिप्ट इन्क्लूड, भांडवली प्राप्तीमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे? तर आन्सर आहे थर्ड, प्रोसीड फ्रॉम इश्यू ऑफ शेअर, शेअर्स विक्रीतून मिळालेली रक्कम. नेक्स्ट 31, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ मेमोरंडम जॉईंट व्हेंचर अकाउंट, खालीलपैकी काय मेमोरंडम संयुक्त उद्यम खात्यात भाग आहे? तर आन्सर आहे थर्ड, कॅश कंट्रीब्युटेड बाय को व्हेंचर, सहउद्योजकांनी दिलेली रोख. नेक्स्ट 32, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड, बँक सुसंगती विवरणपत्रक कशासाठी तयार केले जाते? तर आन्सर आहे थर्ड, टू मॅच बँक पासबुक अँड कॅश बुक, बँक पासबुक आणि रोख पुस्तक जुळवण्यासाठी. नेक्स्ट 33, फॉरफिचर ऑफ शेअर लीड्स टू, शेअर जप्त केल्यास काय होते? तर आन्सर आहे फर्स्ट, डिक्रीज इन शेअर कॅपिटल, शेअर भांडवलात घट होते. नेक्स्ट 34, विच कॅन नॉट बी रेक्टिफाईड थ्रू जर्नल एंट्री, जर्नल एंट्री खालीलपैकी कोणती चूक सुधारता येत नाही? आन्सर आहे कंपॅन्सेटिंग एरर, परस्पर भरपाई करणारी चूक रेक्टिफाईड करू, कॅन नॉट बी रेक्टिफाईड. ठीक आहे. तसंच बघा, महाट्रान्सफरसाठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट 10 मॉक टेस्ट सोल्युशन्स विथ कंप्लीट सोल्युशन्स दिलेलं आहे आणि त्याची प्राईस आहे 150. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे व्हॉट्सअप करून तुम्ही PDF इथनं परचेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट 35, ऑडिट डॉक्युमेंटेशन शुड बी रिटेन फॉर, ऑडिट दस्तावेज किती वर्ष ठेवणे आवश्यक आहे? तर आन्सर आहे 7 इयर्स, 7 वर्ष. नेक्स्ट 36, परफॉर्मन्स बजेटिंग एम्फसाइज, कार्यप्रदर्शन अर्थसंकल्पात भर दिला जातो. तर आन्सर आहे सेकंड, इनपुट आउटपुट रिलेशनशिप, इनपुट आउटपुट नात्यावर. नेक्स्ट 37, कॉन्टिजेंट लायबिलिटी इज, अहवाली जबाबदारी, कॉन्टिजेंट लायबिलिटी म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, लायबिलिटी दॅट डिपेंड्स ऑन फ्युचर इव्हेंट, भविष्यातील घटनावर अवलंबून असलेली जबाबदारी.
नेक्स्ट 38 इनडायरेक्ट मेथड ऑफ कॅश फ्लो स्टार्ट्स विथ रोख प्रवाहाचे अप्रत्यक्ष पद्धतीने प्रारंभ कशाने होतो? आन्सर आहे थर्ड नेट प्रॉफिट निव्वळ नफ्यामुळे. नेक्स्ट 39 रिड्युसिंग बॅलन्स डेप्रिसिएशन ॲज्युम घटत्या शिल्लक पद्धतीत घसारा म्हणजे? आन्सर आहे थर्ड डिक्लाइनिंग व्हॅल्यू बेसिस कमी होणारी मूल्यधारित. ठीक आहे. नेक्स्ट 40 इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ॲडजस्टेड इन भांडवली व्याज कोठे समायोजित केले जाते? आन्सर आहे फर्स्ट कॅपिटल अकाउंट्समध्ये भांडवल खात्यामध्ये. नेक्स्ट 41 कॅश क्रेडिट फ्रॉम बँक इज बँकेकडून घेतलेली कॅश क्रेडिट म्हणजे काय? आन्सर आहे शॉर्ट टर्म लोन अल्पकालीन कर्ज. नेक्स्ट 42 इन ब्रेक इवन अनालिसिस इफ सेलिंग प्राइस फॉल सेलिंग प्राइस ब्रेक इवन विश्लेषणात विक्री किंमत कमी झाली तर काय होते? बीईपी इन्क्रीज होतो ब्रेक इवन वाढतो. नेक्स्ट जीएसटीएन म्हणजे काय? आन्सर आहे थर्ड पॅन बेस्ड युनिक आय डी पॅनवर आधारित अद्वितीय ओळख क्रमांक. नेक्स्ट 44 टॅक्स ऑडिट अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट इज मॅन्डेटरी इफ इन्कम टॅक्स कायद्यानुसार टॅक्स ऑडिट केव्हा बंधनकारक आहे? आन्सर आहे इफ टर्नओव्हर ग्रेटर दॅन 1 करोड उलाढाल 1 कोटीहून अधिक असेल तेव्हा. नेक्स्ट 45 विच ऑफ दिस इज नॉट अ पार्ट ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट खालीलपैकी काय वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा भाग नाही? आन्सर आहे थर्ड फिक्स असेट स्थिर मालमत्ता. नेक्स्ट 46 विच व्हेरियन्स अराइज ड्यू टू चेंज इन आउटपुट क्वांटिटी आउटपुटच्या प्रणालीतील बदलामुळे कोणता फरक तयार होतो? आन्सर आहे थर्ड व्हॉल्यूम व्हेरियन्स प्रमाण फरक. नेक्स्ट 47 राईट ऑफ अनपेड सेलर इन्क्लूड अदेय विक्रेत्याचे हक्क कोणते असतात? आन्सर आहे राईट्स ऑफ लाईन राईट टू रिसेल अँड राईट टू स्टॉप गुड्स इन ट्रान्झिट. म्हणून आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबोव मीन्स तारणाचा हक्क पुन्हा विक्रीचा हक्क आणि ट्रान्झिशनमध्ये माल थांबवण्याचा हक्क. नेक्स्ट 48 ऑडिट प्रोग्राम इज ऑडिट कार्यक्रम म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड प्लॅनिंग टूल नियोजन साधन. नेक्स्ट 49 LLP इज गव्हर्न बाय LLP कोणत्या कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते? आन्सर आहे थर्ड LLP ऍक्ट 2008 LLP अधिनियम 2008. नेक्स्ट 50 विच रेशियो शो फायनान्शियल सॉल्वन्सी आर्थिक सक्षमता दर्शवणारा गुणोत्तर कोणता आहे? आन्सर आहे सेकंड डेप्ट इक्विटी रेशियो कर्ज इक्विटी गुणोत्तर. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी ऑल इन वन PDF अवेलेबल आहे जे 750ला आहे. मॉक टेस्ट PDF आहे जे 150ला आहे. प्रॉब्लेम अँड फॉर्म्युला बेस्ड MCQs PDF आहे ती 50ला आहे आणि रिव्हिजन बेस्ड MCQ PDF आहे ते 200ला आहे. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.